बिग बॉस मधील तान्या मित्तलची फेमस रेसिपी. चला तान्या मित्तल या खायला आता. हे बघा मस्त झालंय. तर या सगळ्यांनीच खायला आता मग. हॅलो आणि नमस्कार, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी बकलावाची रेसिपी बनवणार आहे. बिग बॉसमध्ये भरपूर फेमस झाली होती ती तान्या मित्तलमुळे. तर आता चला आपण बकलावाची रेसिपी बनवूया. चला तर आता हे बघा मी बकलावाची रेसिपी स्टार्ट करत आहे. हे बघा मी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये थोडासा मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. हे बघा थोडासा गरम करून घेतलेलं पाणी त्या याच्यामध्ये टाकतोय आणि थोडा थोडा करून आपल्याला मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता सॉफ्ट डो मळून झालेला आहे. तर आता थोडा टाइम रेस्ट करायला ठेवायचा, म्हणजे अर्धा ते 1 तास ठेवायला लागेल आपल्याला रेस्ट करायला. हे बघा लाटून घ्यायचे आपल्याला आता बकलावासाठी शीट्स. तर हे बघा आता हे शीट्स लाटून घेतले आहेत, म्हणजे चपात्या लाटून घेतल्यात ह्याच्या मैद्याच्या. आणि हे पिस्ता आहे ना ते ग्राइंड करून घेतलेलं आहे. जास्त नाही ग्राइंड करायचं, माझ्याकडून जास्त ग्राइंड झालंय. आणि याच्यामध्ये आपण कट करून एक एक ठेवणार आहे. अशी हे बघा शीट्स घेतलं आणि त्यामध्ये त्याला आपण थोडासा बटर लावायचा आहे. बटर लावल्याच्या नंतरला आपण ग्राइंड केलेला पिस्ता टाकायचा त्यावरती. आणि असं करून हे करून घ्यायचं आहे आपल्याला. असे सगळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा याला पूर्ण असं ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला बटर लावून. कारण ते चिपकणार नाही म्हणून. आणि आपण बनवलेले एक एक बकलावा त्यावर ठेवायचा आहे. असे करून सगळे ठेवून घ्यायचे आपल्याला. हे बघा आता बटर लावून घेतलंय मी आणि त्यावरती पिस्ता टाकणार आहे. त्याला तर हे बघा आता बकलावा बनवून ठेवलेला आहे याच्यामध्ये. त्याला तर हे बघा बकलावाचा आता बनवून तयार झालेला आहे. तर आपण हे आता कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून त्याला दाखवतो तुम्हाला कसं बनवतो ते. हे बघा आता त्याच्यावरती बटर टाकून घ्यायचं आहे, पुन्हा ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावर बघा मीठ टाकलेलं हे ठेवलं आहे कुकर. आणि त्यामध्ये हे बकलावा ठेवणार आहे.
ची शिटी काढून घ्यायची आहे. चला जात आहे बघा, बकळावा कुकरमध्ये बेक करायला ठेवलेला आहे मी. तर आता आपण साखरेचं पाणी बनवून घेऊया आपण बकलावरती टाकायला. चला बनवूया. चला हे बघा, आता साखर घेतली आपण आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आपल्याला. त्यावरती हे ठेवलं. हे बघा, साखरेचं पाणी बनवायला ठेवलेलं आहे आणि आपलं हे बकलावा बेक होत आहे इथे. हे बघा, आता याच्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे आपल्याला. थोडंसं टाकलं आपण व्हॅनिला इसेन्स. हे बघा, आपलं आता साखरेचं पाणी बनवून तयार आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. चला तर बकलावा आता 50 मिनिटं बेक करून झालेला आहे. आता आपण उघडून बघूया आणि कसं झालंय ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर हे बघा, आता बकलावा आपला रेडी झालाय. तर आता त्यावरती आपण साखरेचं पाणी केलंय ना, ते टाकणार आहे. साखरेचं पाणी टाकलं आणि त्यावर हे उरलेला पिस्ता आहे ना आपला, तो टाकतोय. चला तर आपली आता बकलावाची रेसिपी तयार आहे. चला तर बघा, तयार आहे बिग बॉस मधील तान्या मित्तलची फेमस रेसिपी. चला तान्या मित्तल या खायला आता. हे बघा, मस्त झालंय. तर या सगळ्यांनीच खायला आता मग. चला तर तुम्हाला बकलावाची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. चला तर बाय. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.